अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही प्रादेशिक वृत्त। पत्रकार बांधवाबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार दिलीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वसमत तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी वसमत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरमनसिंग चौहान, वसमत, हिंगोली। शासनाने बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्री माध्यमातून औषध विक्रेत्यांवर गदा आणली आहे। यांच्या निषेधार्थ आज उस्मानाबाद जिल्हा औषध विक्रेत्या संघटनेकडून कडकडीत बंद पाळण्यात आला। उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच मेडिकल प्रतिष्ठान यावेळी बंद होते। मेडिकल बंद असल्याने रुग्णांचे मात्र हाल झाले। या प्रसंगी मेडिकल व्यावसायिकांनी शहरातून भव्य असा मोर्चा सुद्धा काढला। याबरोबरच प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सुद्धा दिले। बाळासाहेब अंदुरकर, उस्मानाबाद। 30 मे रोजी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना आणि महाराष्ट्र स्टेट औषध विक्रेता संघटना यांनी पुकारलेल्या बंद संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। हा बंद ऑनलाईन खरेदी आणि ई पोर्टल याच्या विरोधात आहे। ऑनलाईन खरेदीला आळा बसण्यासाठी एमर्जन्सी तात्काळ सेवा हे रिटेलरच देऊ शकतात आणि ई पोर्टलला अनेक अडचणी येतात। खेड्यापाड्यात ऑनलाईन सेवा सुरळीत होऊ शकत नाही आणि प्रत्येक प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन सबमिट करायचं आहे। त्याच्यासाठी रूरल एरियामध्ये बरेच औषध दुकानदार आमचे कॉम्प्युटर्स नाहीत। अगोदर त्यांना वेळ द्यावा लागेल आणि मुबलक प्रमाणात आपल्याकडे MBBS डॉक्टर पण नाही। MBBS डॉक्टर खेड्यात प्रॅक्टिस करायचं म्हणलं नाही म्हणलं। आज सगळ्या सभासदांच्या मदतीनं हा बंद यशस्वीरित्या पार पाडण्यात येत आहे। किन्ही राजा येथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुनील गोदमले यांनी केला आहे। नवीन इमारतीचे काम आज सुद्धा अपूर्ण अवस्थेत असून संरक्षक भिंतीला सुद्धा तडे गेले आहेत। इमारतीच्या बांधकामाची मर्यादाही 18 महिन्याची असताना 3.5 वर्षानंतर सुद्धा बांधकाम अपूर्ण असल्याने या कामात ठेकेदारासह अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे गोदमले यांचे म्हणणे आहे। महादेव हरणे, किन्ही राजा, वाशिम। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।